योनी वाटे पांढऱ्या रंगाचा किंवा ऑफ व्हाईट कलरचा क्लिअर पाण्यासारखा स्राव होणं हे अगदी नॉर्मल असतं। हा जो स्राव असतो तो गर्भाशय ग्रीवा आणि योनी प्रदेशातून होणारा एक प्रकारचा डिस्चार्ज असतो, ज्यामुळे योनीचा जो भाग आहे तो लुब्रिकेटेड असतो आणि जंतू संसर्ग होण्यापासून वाचवतो। जर हा स्राव घट्ट असेल, वास येणारा असेल, पिवळ्या रंगाचा, तपकिरी रंगाचा, काळपट रंगाचा असेल तर मात्र तो इन्फेक्शनचा म्हणजे संसर्गजन्य असेल, त्यामुळे तुम्हाला खाज येऊ शकते किंवा त्या ठिकाणी सूज येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण योनिस्रावाची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत आणि यावर काय ट्रीटमेंट करावी, घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। जेव्हा तुम्हाला योनिस्राव हा क्लिअर किंवा पाण्यासारखा असेल, पांढऱ्या रंगाचा असेल तर तो अगदी नॉर्मल असतो। त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती पाण्यासारखी असते, पातळ असतो। पाळीच्या काळामध्ये हा थोडा जाड सुद्धा होऊ शकतो। या व्यतिरिक्त याची बरीच काही लक्षणे आहेत। तेव्हा या सर्वाची लक्षणं आणि कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नॉर्मली जेव्हा योनिस्राव होतो तेव्हा त्याचं जे टेक्स्चर असतं तो पातळ असतो, पांढऱ्या रंगाचा असतो आणि पाण्यासारखा पातळ असतो। परंतु जर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला, तो जाडसर झाला, दह्यासारखा झाला किंवा कॉटेज चीज जसं ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे तो स्राव असेल, तसं टेक्स्चरचा असेल तर मात्र तुम्हाला कुठल्या एखादा बॅक्टेरियल किंवा ईस्ट किंवा कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला आहे हे लक्षात घ्या। नॉर्मली योनिस्रावाचा रंग हा पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो। या व्यतिरिक्त जर तो पिवळा, तपकिरी, काळसर किंवा अजून कुठल्याही वेगळ्या रंगाचा झाला तर तो संसर्गजन्य असण्याची शक्यता असते। योनिस्रावाचा बऱ्याच वेळा गंध येतो, परंतु तो दुर्गंध नसतो। जेव्हा योनिस्रावाला माशासारखा वास येतो, अगदी नकोसा असलेला दुर्गंध येतो, त्यामुळे इरिटेशन होतं। जर अशा पद्धतीचा योनिस्राव असेल तर तो संसर्गजन्य असतो। योनिस्रावाचे प्रमाण हे कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळे असते, पण सहसा हा कमी प्रमाणामध्ये असतो। आणि जर समजा धारणा झाली किंवा पिरियड्स यायची वेळ झाली किंवा गर्भनिरोधक गोळ्या खात असतील तर ह्या कारणांमुळे तो कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। एरवी हा नगण्य असतो, परंतु जेव्हा अचानक त्याच्या योनिस्रावामध्ये वृद्धी होते तेव्हा नक्कीच काहीतरी कुठे चुकतं आहे हे लक्षात घ्या। जर पुढील लक्षणं योनिस्रावाची असेल तर तुम्ही आजच तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा। योनिस्रावामध्ये अचानकरित्या वाढ झाली, त्याचा दुर्गंध यायला लागला, त्याचा जो नॉर्मल रंग आहे तो बदलून पिवळा, तपकिरी किंवा कुठल्याही रंगाचा झाला, त्यानंतर त्या योनिस्रावामुळे तुम्हाला इचिंग होत असेल, ओटीपोटाच्या भागी दुखत असेल, सूज वाटत असेल तर तुम्ही आजच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटा। आता जाणून घेऊयात की हा या योनिस्राव आणि त्याच्या रंगावरून कोणतं इन्फेक्शन आहे हे कसं ठरवावं। जर हा योनिस्राव जो सहसा पांढऱ्या रंगाचा असतो तो पिवळा, राखाडी किंवा हिरव्या रंगाचा असेल तर अशा कलरचा असेल तर तो सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनमुळे असू शकतो। जर योनिस्राव हा तपकिरी किंवा लाल रंगाचा असेल तर तो मासिक पाळी किंवा गर्भधारणेशी संबंधित असू शकतो। बऱ्याच वेळा गर्भधारणा झाले की एक थोडासा हलक्या तपकिरी रंगाचा स्राव होणं हे नॉर्मल असतं। या व्यतिरिक्त जर तुम्हाला अचानकपणे तपकिरी रंगाचा किंवा लाल रंगाचा योनिस्राव झाला तर तो समस्या असू शकते। जर योनिस्राव हा स्वच्छ आणि पांढरा आहे
परंतु त्यामुळे इचिंग होत असेल, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी जाड भसरट अशा प्रकारची असेल, तर ती ईस्ट इन्फेक्शनमुळे होऊ शकते. जर योनिस्राव हा राखाडी रंगाचा, पांढरा, माशासारखा गंध असणारा, एकदम दुर्गंध येणारा असेल, तर बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकते. आता जाणून घेऊयात की ह्या योनिस्रावाची काय कारणे आहेत. तर संक्रमित पुरुषासोबत संबंध ठेवल्यामुळे, त्यानंतर ईस्ट इन्फेक्शन, त्यानंतर ट्रायकोमोनासिस यासारखे इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, क्लायमोडियल इन्फेक्शन, गोनोरिया इन्फेक्शन यासारखे बरेच प्रकारचे इन्फेक्शनने किंवा योनी भागाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा योनिस्राव होऊ शकतो. योनिस्रावाची जेव्हा इन्फेक्शन जास्त प्रमाणात होते तेव्हा काय लक्षणं दिसतात, तर यामध्ये खाज सुटते, सूज येते, जो योनिस्राव असतो त्याचा रंग राखाडी, लालसर, काळसर, पिवळा कुठल्याही रंगाचा असू शकतो. त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती दह्यासारखी, कॉटेज चीजसारखी असते. त्यानंतर त्याचा जो दुर्गंध असतो तो माशाप्रमाणे असतो आणि त्या ठिकाणी इचिंगसुद्धा होऊ शकते. बऱ्याच वेळा लघवीनंतर ओटीपोटामध्ये वेदना होतात. तर आपण योनिस्राव असताना काय काळजी घ्यावी आणि घरच्या घरी काय उपचार करावे, तर सर्वात प्रथम जो योनिस्राव जो नॉर्मली नॅचरली येत असतो त्यामध्ये काही पेशी असतात आणि काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, हितकर असतात, ज्यामुळे आपल्या योनी प्रदेशी गर्भाशयापर्यंत कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही. परंतु ह्या योनिस्रावाचं जर इन्फेक्शन झालं तर मात्र आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर सर्वात आधी स्वच्छता योनी भागाची ठेवणं खूप गरजेचं आहे. यासाठी स्ट्रॉंग साबण यूज करणं किंवा स्ट्रॉंग केमिकल यूज करणं हे अवॉइड केलं पाहिजे. सिंपल माइल्ड सोप किंवा कोमट पाण्याने योनी भागाची स्वच्छता करावी. योनी भागाची स्वच्छता करण्यासाठी वेट वाईप्स वापरणं किंवा जेल वापरणं यासारखे पदार्थ वापरणं टाळावे. घट्ट कपडे घालणे टाळावे. सैलसर कपडे घालावे जेणेकरून त्या ठिकाणी ओलसरपणा राहणार नाही. ओलसर ठिकाणी बॅक्टेरियल आणि ईस्ट इन्फेक्शन व्हायचे जास्त चान्सेस असतात. आता जाणून घेऊयात की आयुर्वेदामध्ये श्वेतप्रदर, योनिस्राव याबद्दल काय सांगितलं आहे. तर यामध्ये स्वच्छता पाळणं हे अगदी गरजेचं आहे. जर स्राव हा घट्ट असेल, दह्यासारखा असेल, तर तो कफदृष्टीमुळे होऊ शकतो. सहसा अभिसंधी पदार्थ जसे की दही वगैरे खाल्ल्यावर आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा हा स्राव होऊ शकतो. अशा वेळेस दही खाणे टाळणं किंवा गरिष्ठ पदार्थ खाणं टाळावं. योनिस्राव हा जर पिवळ्या रंगाचा, तपकिरी रंगाचा, वास येणारा असेल तर सहसा यामध्ये पित्त दोष आणि रक्तदृष्टी असू शकते, तेव्हा पित्तशामक औषधींचा वापर करावा लागतो. त्यानंतर जर खूप पातळ पाण्यासारखा जर स्राव असेल तर यामध्ये वातदोषाची दृष्टी असते आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. योनिस्रावाची सामान्य चिकित्सा आणि घरच्या घरी करण्यासारखी काय उपचार आहेत ते आता मी सांगणार आहे. सर्वात प्रथम योनी प्रदेशाची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी जे त्रिफळा पावडर मिळते त्याचा काढा बनवून योनी प्रदेशाचं क्लिनिंगसाठी यूज करू शकता किंवा वडाच्या झाडाचे जे साल असते त्याचा काढा बनवू शकता. पिंपळाच्या झाडाची जी साल असते त्याचा काढा बनवू शकता. त्या काढ्याने योनी प्रदेशाची स्वच्छता करावी. त्यानंतर दुसरा घरच्या घरी करण्यासारखा उपाय म्हणजे मूठभर तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ एका वाटीमध्ये 50 ml पाणी टाकून भिजू घालायचे. साधारणतः 6 ते 8 तास ते तांदूळ भिजू घालायचे. त्यानंतर ते असे कुस्करून घ्यायचे आणि जे पाणी तयार होतं ते पाणी गाळून ते पाणी प्यावं. असं दिवसातून 2 वेळा करावं. रात्री भिजू घातलेले सकाळी त्याचं पाणी प्यावं आणि सकाळी भिजू घातलेले संध्याकाळी पाणी प्यावं. तांदूळ भिजू घालण्याच्या आधी एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. नंतर दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकून ठेवावं. घरच्या घरी करण्यासारखा तिसरा उपाय म्हणजे 2 खारका रोज रात्री भिजू घालाव्या आणि सकाळी त्या खारका
खाव्या आणि भिजू घातलेलं जे पाणी आहे ते पाणी प्यावं. याच्यामुळे जर तुम्हाला रक्ताची कमी असेल, रक्ताच्या कमतरतेमुळे जर विकनेस असेल, त्या विकनेसमुळे जर हा स्राव होत असेल तर त्याच्यामध्ये हा फायदा होतो. अशाच प्रकारे तुम्ही 8 ते 10 मनुका सुद्धा, ज्या काळ्या मनुका असतात त्या रात्री भिजू घालू शकता आणि सकाळी त्याचं पाणी पिऊन त्या मनुका चावून खाव्या. असं केल्यामुळे सुद्धा फायदा होतो. त्यानंतर अतिप्रमाणामध्ये जर योनिस्राव होत असेल, घरच्या हे उपचार करून सुद्धा जर योनिस्राव कमी नाही झाला, तर बाजारामध्ये आयुर्वेदिक पत्रांगासव, अशोकारिष्ट यासारखी औषधं मिळतात. त्यानंतर पुष्याणुचूर्ण म्हणून एक औषध मिळतं. हे सुद्धा 1-1 चमचा 2 वेळा जे तांदूळ धुतलेलं पाणी आहे त्या पाण्यासोबत घेऊ शकता. त्यानंतर वय, प्रकृती, त्या योनिस्रावाची कंडिशन त्यानुसार काही औषधी गोळ्या सुद्धा चालू कराव्या लागतात. त्यामध्ये आरोग्यवर्धिनी, प्रदरांतकवटी, प्रदररिपुरस यासारखी औषधं, तसेच शतावरी चूर्ण, अशोक चूर्ण यासारख्या चूर्णांचा वापर केला जातो. उद्या पुन्हा भेटूयात पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग सब्जेक्ट सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.